लिमिट x टेंड्स टू 0, 1 upon x bracket raised to x. Limit x tends to 0, limit x tends to 0, 1 upon x bracket raised to x, 1 upon x bracket raised to x. चालू सॉल्व करायला. सर आन्सर 2 येतंय का? हा किती आला आन्सर? 2 येतंय का सर? चेक करूया. ज्यांना जे काल सांगितलं जे समजलं असेल ना तर त्यांना आन्सर येईल बघा. हे बरोबर किती आलं? 2 0 आलं की 1 येते 1 सॉरी 1 येते 1. घ्या डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ 1 अपॉन एक्स चा. कोणता फॉर्म्युला वापरणार? लॉग एक्स चा. लगेच साईडला लिहायचं, रफ पेज वगैरे ठेवायचं जवळ. तिथं ट्राय करा, ट्राय अँड कॅच मेथड यूज करायची, ट्राय करत राहायचं जोपर्यंत कॅच होत नाही. ओके, जर समज नसेल तर लक्ष द्या. काय घेतलं? 1 अपॉन एक्स घेतलं, बरोबर आहे. आता त्याचा मल्टिपल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 1 अपॉन एक्स चा.
घे ना 1/x मल्टिपल डेरिव्हेटिव्ह. हा किती मल्टिपल 1/x डेरिव्हेटिव्ह. बघा लक्षात काय करावं लागेल बघा. फर्स्ट एल इज इक्वल टू आपण कन्सिडर केला. ओके, एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 1/x ब्रॅकेट रेस टू एक्स. करा पुट, याच्यामध्ये 0 पुट करा. 1/0 ची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी. इन्फिनिटी रेस टू काय आलं? 0. काय करायचं असतं मग त्यावेळेस? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. नसेल तर दुसरी कोणती सांगितली तुम्हाला कंडिशन? ज्यावेळेस व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असतं तर त्यावेळेस काय करायचं? लॉग यूज करायचं. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आलं की लॉग कुठे यूज येतो मग? डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस तुम्ही फाइंड करत असताना व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आलं म्हणजे इथे एक्स टर्म आहे किंवा ट्रिग्नॉमेट्री टर्म कोणतं असेल व्हेरिएबल तुम्हाला समजतं. व्हेरिएबल काय असणार आहे? हे सोडून, सपोज 4 रेस टू एक्स, हे सोडून, कारण हे कॉन्स्टंट आहे ना, 4 कॉन्स्टंट आहे आणि हा व्हेरिएबल आहे म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे या केसमध्ये. पण हे काय कॉन्स्टंट आहे तर व्हेरिएबल आला. तुम्ही असं घेऊ शकता हे एक्स रेस टू 4, इथं पण व्हेरिएबल वरती कॉन्स्टंट टर्म आहे. पण हेच जर असं असेल तर ह्याला काय म्हणायचं? व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आले की टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. पहिली कंडिशन यूज करायची, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. घ्या लॉग. लॉग एल इज इक्वल लॉग, सॉरी डायरेक्ट घेतो ना पुढे. ऍक्च्युअली मध्ये असं असतं बरं, ते प्रॉपर्टी आहे लॉगची आज जातं त्या लिमिटच्या, तो रूल यूज करतो आपण डायरेक्ट. काय स्टेपची एवढी गरज नसते. लॉग ऑफ 1/x ब्रॅकेट रेस टू एक्स. आता नेक्स्ट काय करायचं? कोणती प्रॉपर्टी यूज करणार? लॉग एम रेस टू एन असेल तर आपण काय करतो? एन इंटू लॉग एम. त्यानुसार काय होणार आहे? लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स लॉग ऑफ 1/x. तर मला करा आता 0 पुट करायच्या मध्ये काय ते 0 इंटू इन्फिनिटी. 0 इंटू इन्फिनिटी आला काय करावं लागतो? हा काल सांगितलं मी रूल सांगितलं तुम्हाला. 0 इंटू इन्फिनिटी आला काय करायचं? हॅलो, ऍडजस्ट करून घ्यायचं. यस, एक टर्म काय करायची? ऍडजस्ट करायची. कशी ऍडजस्ट करायची? एक टर्मला डिनॉमिनेटरला घेऊन जायचं. आपण काल एक्झाम्पल बघितलं. कोणते एक्झाम्पल बघितलं? tan x इंटू log x एक्झाम्पल बघितलं. लिमिट x टेन्स टू 0 का 1 असेल काय ओके, सर्वांनी ते काय सर? हा 1 येते करेक्ट. मग आता ह्या दोन्ही मधली एक व्हॅल्यू आपल्याला खाली घेऊन जावं लागेल. कोणती नेता येते ह्याच्यामध्ये? लॉग नेता येतं खाली? लॉग नेता येत नाही कारण लॉग आपल्याला माहित नाही खाली काय येणार आहे लॉग. एक्स नेते. एक्स फक्त नेता येईल. जर इथं ह्या केसमध्ये जर इथं tan x असतं, cot x असतं, sin असतं तर ते आपल्याला घेता आलं असतं खाली. पण पॉसिबल नाही, ते टर्मच नाही ना ह्याच्यामध्ये. आता मग राहिलं काय? फक्त एक्स राहते कारण लॉगला आपण काय करू शकत नाही. लॉग तशी कोणती प्रॉपर्टी नाही खाली वर करायचे. घेता येईल पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार परत. मग राहिलं काय? फक्त एवढं एकच राहतंय, एक्स आपल्याला खाली घेऊन जायचं. घेऊन जाऊया खाली. कसे येणार खाली होते? 1/x च्या फॉर्म मध्ये. यस, आपण काय करतो? डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर असेल तर कुठे घेतो? आपण न्यूमरेटरला घेतो ना. मग आता ह्याला घ्या, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला जाणार तो, कारण एक्स आहे म्हणजे कसं येईल? 1/x. समजले केस? समजले का स्टेप आहे सर्वांना? एक्स आहे. इनवर्स आपण पण काय झालेलं करतो? सर. हा एक्स इनवर्स. हा, एक्स इनवर्स म्हणजे काय असतं? 1/x. हा यस, तेच मी डायरेक्ट घेतलं. फक्त एक्स इनवर्स इज नथिंग बट 1/x. नसेल तर आपण सिंपल डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर न्यूमरेटरला आणतो ना. घ्या आता मग न्यूमरेटर मध्ये आहे तुम्हाला डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला घेऊन जायचं किंवा हे म्हणते ते पण घेऊ शकतो तुम्ही. एक्स इनवर्स करा आणि ते काय येणार? 1/x येणार. ओके, आता पुट करा 0. लॉग ऑफ 1/0 ची व्हॅल्यू काय आली? 0. लॉग 0 ची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी. 1/0 ची व्हॅल्यू काय येते? इन्फिनिटी. हा, इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी याला काय करायचं? यल हॉस्पिटल रूल. यल हॉस्पिटल रूल. ओके, लिहायचं बाय युझिंग यल हॉस्पिटल रूल.
बाय युजिंग एल हॉस्पिटल रूल. करा यूज एल हॉस्पिटल रूल. काय करतो आपण एल हॉस्पिटल रूल मध्ये? न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. या लॉग ऑफ 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? लॉग ऑफ 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार? 1/1 1 अपॉन 1 बाय x. येस. फक्त काय करा कन्सिडर इथं लॉग ऑफ 1 अपॉन x असं नाही बघायचं, फक्त लॉग x म्हणायचं. काय म्हणायचं? लॉग x. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन x असतो ना. म्हणजे जी अँगल आहे ते ऍज इट इज खाली येणार आहे. तो रूल हाय असं घ्या मग. लिमिट x टेन्स टू 0 1 अपॉन x. फर्स्ट अँगल आहे काय ते चेकच करू नका, फक्त काय चेक करा? लॉग फंक्शन आहे आणि आपल्याला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह लॉग x चा काय असतो? 1 अपॉन x असतो. असं फक्त लक्षात ठेवायचं. आणि जे इथं फंक्शन असेल ते ऍज इट इज घ्यायचं. पण आपल्याला कळलं नाही की बाबा ही स्टँडर्ड नाहीये, स्टँडर्ड सोडून वेगळं आहे. मग ही जी वेगळी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त मल्टिपलला. मग 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार? -1 upon x square. -1 अपॉन x स्क्वेअर. जर पार्ट असेल तर ठीक आहे, नसेल तर कसा घ्यायचा? 1 अपॉन आपल्याला x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. फॉर्म्युला पार्ट नसेल तर काय करा? ह्याला सिम्प्लिफाय करायचं. कसं सिम्प्लिफाय करायचं? आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ज्यावेळेस x मध्ये टर्म असेल ना त्यावेळेस हा फॉर्म्युला कधी युज करायचा? x रेज टू n मायनस 1 हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. n इंटू x रेज टू n मायनस 1. बघा ते कसं वापरणार हे? ह्याला आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल? न्यूमरेटर आणावं लागेल ना. न्यूमरेटरला कसं येणार? हा x रेज टू मायनस 1. x रेज टू मायनस 1. x रेज टू मायनस 1 आलं की डेरिव्हेटिव्ह काढता येतं लगेच. -1 येणार, पॉवर आहे ती मल्टिपल येणार. x रेज टू काय होणार? -1 आणि प्रत्येक -1 घेतो आपण फॉर्म्युला मधला हा -1. त्यामुळे काय होणार? ते x रेज टू -2. आता मला हे काय पाहिजे? पॉवर पॉझिटिव्ह पाहिजे ना सॉल्व्ह करण्यासाठी. एक्झाम्पल -1 अपॉन x स्क्वेअर. समजला डेरिव्हेटिव्ह? नसेल तर लक्षात ठेवा कधी 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन x स्क्वेअर असतो. जर हा नाही समजला तर ही स्टेप लक्षात ठेवा. सिंपल आहे. कधी x जर त्यावेळेस मी डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना x चं त्याला काय करायचं असतं? न्यूमरेटर मध्ये घेऊन यायचं असतं. फॉर एक्झाम्पल असं असेल एक्झाम्पल 1 अपॉन रूट x आहे. 1 अपॉन रूट x काय करावं लागेल याला? रूट x म्हणजेच काय असतं? x रेज टू 1/2 आहे ना. 1 अपॉन x रेज टू 1/2. पण आपल्याला काय डिनॉमिनेटरचा फॉर्म्युला नाही x चा, आपल्याला फक्त न्यूमरेटरचा फॉर्म्युला आहे. मग काय करणार ह्याला? x रेज टू काय येणार आहे? -1/2 येणार. -1/2 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय होता? मग x रेज टू -1/2 चा -1/2 x रेज टू -1/2 -1 झालं. मग हे 2 न काय करा? इकडे मल्टिप्लाय करा. दोन्हीचे सेम साइन आहे, 2 न मल्टिप्लाय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 -2 काय? तर -3/2. नसेल तर मायनस हाफ आहे, -1 आहे, काय होणार? -3/2 होतं. मी दीड थोडक्यात. हे हाफ असेल, हा हाफ आणि हा फुल आहे, हा पण फुल काय होतं? दीड होतं. असं लक्षात ठेवा तसे येत नसेल. ओके, समजलंय सर्वांना? वन अपॉन एक्स काय डेरिव्हेटिव्ह आलं? मल्टिपल याचा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मध्ये घ्या, कारण मायनस आहे ना ती टर्म, मायनस असले की ब्रॅकेट मध्ये घ्यायची. -1 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, डिवाइडला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटरला काय? 1 अपॉन एक्स आहे. 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? -1 अपॉन एक्स स्क्वेअर. काय कॅन्सल होतं चेक करा. काय सेम वाटतंय का याच्यामध्ये? आहे ना सर्व, ही ट्यूब टर्मच सेम आहे. काय होईल? कॅन्सल होईल. राहिलं काय? 1 अपॉन एक्स आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 अपॉन एक्स. आता डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, कुठे येणार तो? न्यूमरेटर मध्ये. करेक्ट. लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स. आता इकडे काय लेफ्ट साइड आपली काय होती? लॉग एल होती. लॉग एल इज इक्वल टू 0 1 0. एक्स मध्ये काय येणार? व्हॅल्यू 0 येणार. इज इक्वल काय आलं? 0. पण लॉग एल इज इक्वल टू 0 आहे, मग काय करायचं? टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साइड किंवा एक्सपोनेन्शियल घ्यायचं. एक्सपोनेन्शियल टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड्स. तो रूल यूज करा, टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड्स. करा यूज. एक्सपोनेन्शियल आणि लॉग काय होतं? एकमेकाला कॅन्सल होतं. काल मी तुम्हाला दिले डिटेल मध्ये.
आता डायरेक्ट कॅन्सल करा, स्टेप नका वाढू. आणि इथे काय येणार ई रेज टू 0. याची व्हॅल्यू काय असते 1. लिमिट काय असेल 1. x ब्रॅकेट रेज टू sin x. तुमचा रोल नंबर किती? 49. टोपन पण लिहा तुम्ही. नाही नाही, येल हॉस्पिटल रोल आहे तो. यू आपण हे कसं येणार? नाही नाही, हा हे लक्षात ठेव. आपल्याला काय यूज करायचं येल हॉस्पिटल रूल? तर कधी वापरता येतो? ज्यावेळेस इनडिटर्मिनेट फॉर्म असतील त्यावेळेस यूज करता येतो. ते डेरिव्हेटिव्ह नाही काढत तो ह्याचा, या फंक्शनचा तो डेरिव्हेटिव्ह नाही काढत तू. तू इथे काय करतो? येल हॉस्पिटल रूल यूज करतोय. आणि येल हॉस्पिटल रूल मध्ये काय असतं? तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह भागिले ह्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह आणि डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह असतो. हा, यू अपॉन व्ही नाही तो. ते यू अपॉन व्ही तू कधी यूज करत असतो माहितीये का? त्यावर सपोज एक फंक्शन आहे y इज इक्वल टू सपोज एक्स स्क्वेअर अपॉन साइन एक्स. तुला काय सांगितलं मी इथं काय दिसतो? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यावेळेस त्या केस मी तुला यूज करला ना. पण हा नाही ना, हा आपला कशाचा फॉर्म आहे? एक तर लिमिट आहे इथं, म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आला. करा सॉल्व. छान करतोय अक्षर, मला अक्षर छान करतोय. अक्षर सगळं चांगले, अभ्यास नाही ते. चालू झालं ना आता? गुड. 4-5 वह्या भरल्या पाहिजे एक्झाम्पल सॉल्व्ह करून. नुसतं मॅट्रिक्सला 400 पाणी वही भरते. काय तो ऑनलाईन असल्यामुळं 4-5 पानं भरले असतील, ते बी चुकून एखाद्या वेळेस. सर्व आन्सर येते का? वन आले काय आन्सर? वनच येते. ठीक आहे, सर्व ठिकाणी वनच येते काय? हा सर, जनरली Okay, yes. 0 Generally टू द oneच पॉवर 0 आणि इन्फिनिटी टू द पॉवर 0 ला वनच येते. वनच येते आन्सर हे पण. करेक्ट करेक्ट, वनच येते. करा सॉल्व, फास्ट सॉल्व करा. सर्वांनी करा सॉल्व. समजलं तुम्हाला? नाही समजलं? काय करायचं असतं? कधी पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल येतं त्यावेळेस काय करायचं असतं? आपल्याला लॉग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स घ्यायचं असतं. एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. लिमिट एक्स टेन्स टू 0, ह्याला काय करता? एल कन्सिडर करता. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल म्हणजे कसं असतं? एक्स रेस टू एक्स. इथं पण व्हेरिएबल आणि हे पण व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल. त्यावेळेस काय करायचं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स.
काय इथे लॉग बोथ साइड्स. तुम्हाला समज नाही ओंकार ब्लॅक बोर्ड घेत असतो कसं 1 cos x नसतं कोसेक असतं कोसेक. सर्वांसाठी घेतो. काय एक्झाम्पल आहे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे तर व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल म्हणले काय करायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. का बरं यूज करायचं 0 पुट करा तुम्हाला समजेल तर 0 पुट केलंय काय ते कॉट 0 काय असतं इन्फिनिटी. यस इन्फिनिटी. आणि साइन 0 काय असतो 0. एक तर हे तर लक्षात ठेवा नसेल दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची एकच लक्षात ठेवा सोपं कोणतं व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल. याची काही गरज नाही कारण त्यावेळेस हे 0 रेस टू इन्फिनिटी पण येतं किंवा 0 रेस टू 0 पण येतं इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटी येतं. डिफरंट येण्यापेक्षा एक लक्षात ठेवा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आलं म्हणलं की टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. पहिली स्टेप टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. घेतले लॉग घ्या लॉग ऑफ एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग ऑफ कॉट एक्स ब्रॅकेट रेस टू काय ना साइन एक्स. नेक्स्ट काय करायचं लॉगचा फॉर्म्युला यूज करायचा. लॉगचा फॉर्म्युला काय लॉग एम रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग एन इंटू लॉग एम. करा यूज हा फॉर्म्युला. काय होणार मल्टिपल येणार म्हणजे काय येणार लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स लॉग ऑफ कॉट एक्स. पहिली समजली स्टेप हे मल्टिपल घेतलं. आता काय करायचं आपल्याला हा लगेच नाही जायचं लगेच इथे काय करा अगोदर चेक करा 0 पुट करा. साइन 0 काय असतो 0 इंटू लॉग ऑफ कॉट 0 ची व्हॅल्यू काय असते इन्फिनिटी. कॉट 0 इन्फिनिटी म्हणजे काय येणार लॉग ऑफ इन्फिनिटी इन्फिनिटीच येणार ते म्हणजे 0 इंटू काय आलं इन्फिनिटी आलं. ओके 0 इंटू इन्फिनिटी असेल तरच ते आपली केस असते. कोणती केस असते ह्या दोन्हीपैकी एक टर्मला डिनॉमिनेटरला घेऊन जायचं. कधी रूल यूज करायचा तो ज्यावेळेस ही टर्म येत असेल त्यावेळेस. ही टर्म कशी चेक करायची एक्स बरोबर व्हॅल्यू पुट करायची साइन 0 आणि लॉग ऑफ कॉट 0 म्हणजे काय असतं इन्फिनिटी. लॉग इन्फिनिटीची व्हॅल्यू इन्फिनिटी 0 अपॉन इन्फिनिटी आलं की म्हणलं की ह्यातलं एक टर्म आपल्याला डिनॉमिनेटरला घेऊन जायची. एक म्हणजे मोस्ट कोणती घेऊन जायची लॉग सोडून दुसरी ती टर्म घेऊन जायची. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सेम टाइप आहे. साइनची घेऊन जावा खाली. आपल्याला साइनला खाली घेऊन जायचं काय करायचं त्याचा रिसिप्रोकल यूज करायचा. कसा रिसिप्रोकल त्याचा फॉर्म्युला साइन एक्स इज नथिंग बट कोसेक एक्स. करा पुढे आता लॉग ऑफ कॉट 0 ची व्हॅल्यू काय असते इन्फिनिटी आणि कोसेक 0 ची व्हॅल्यू काय असते इन्फिनिटीच. ठीक आहे जर इन्फिनिटी आपण इन्फिनिटी आला कारण साइन 0 काय असतो 0 असतो ना तो जो उलटा केला तर काय होणार 1/0 होणार. 1/0 म्हणजे इन्फिनिटी असतं करेक्ट. म्हणजे इन्फिनिटी आपण इन्फिनिटी आलं म्हणलं की झालं. काय करायचं प्रथम बाय युझिंग एल हॉस्पिटल रूल स्टेप बाय स्टेप जावा. एक खूप सोपं एक्झाम्पल आहे समजले तर. ठीक आहे घ्या डेरिव्हेटिव्ह आणि मराठीमध्ये साईड ज्याला समजत नाही त्यांनी लिहून ठेवा मराठीमध्ये की मला ही स्टेप आल्यानंतर काय करायचं आहे. 0 इंटू इन्फिनिटी असेल त्यावेळेस मला काय करायचं आहे. त्यानंतर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी असेल त्यावेळेस मला काय करायचं आहे. आपल्या नोट्स लिहून ठेवायच्या नाही तर मराठीत लिहिल्यानंतर कोणतं नाव ठेवतील असं काय नसतं. ओके लॉग ऑफ कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार लॉग ऑफ कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. इकडे काय बघ इकडे काय बघायचं नाही कॉटला फक्त काय बघायचं लॉग बघायचं. लॉग बघितला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आठवायचं लगेच 1/x म्हणजे इथं काय येणार 1 जे अँगल आहे तसं हाय येणार इथं कॉट एक्स मल्टिपल ला डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर. यस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्सचा कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स कॉट एक्स करेक्ट. काय कॅन्सल होतंय मायनसला मायनस एक कॅन्सल होतंय कोसेक एक्सला ह्यातला एक कॅन्सल होतंय एक शिल्लक राहतोय. इट इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 काय राहते बघा
वरती कोसेक एक शिल्लक राहते डिवायडेड बाय कॉट एक्स सांगितले कॉट एक्स तो खाली कॉट स्क्वेअर एक्स होईल. हा -1 ला -1 कोसेक एक्स इंटू काय आलं ह्यातला एक कोसेक एक्स शिल्लक राहतोय. हा एक आला कॉट स्क्वेअर एक्स आला. काय कॅन्सल होतंय का अजून चेक करा. कॅन्सल होत नाही. नेक्स्ट 0 पुट करा. कोसेक 0 ची व्हॅल्यू काय असते इन्फिनिटी आणि कॉट 0 ची व्हॅल्यू अगेन इन्फिनिटी. इन्फिनिटी आपण काय आलं इन्फिनिटी. अगेन डिफरन्शिएट करा. लिमिट एक्स टेन्स टू 0 कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह minus cosec x into cot x. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डिवायडेड बाय कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आणि कॉट स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार 2 cot 2 x cot into x minus into cosec square x. स्क्वेअर आहे ना अगोदर त्याला एक्स कन्सिडर करायचं एक्स स्क्वेअर होतोय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x मग ह्याचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 cot x. स्क्वेअर आलं म्हणलं की लक्षात ठेवा कधी पण हे फॉर्म्युला स्क्वेअर असेल ना एक्स स्क्वेअर म्हणजे सपोज साइन स्क्वेअर असेल कॉस स्क्वेअर असेल कॉट स्क्वेअर कोणते असू द्या म्हणजे सपोज एक्सपोनेन्शियल फंक्शन एक्सेप्ट अल्जेब्रिक फंक्शन तुम्हाला माहित असतील तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन असेल लॉगरिथमिक फंक्शन असेल एक्सपोनेन्शियल फंक्शन कोणत्याही फंक्शनच्या पॉवर मध्ये जर 2 असेल तर त्याला काय करायचं कन्वर्ट करताना एक्स स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. एक्स स्क्वेअर सोडून बाकीचे असेल एक्स क्यूब असेल बाकी ते तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता पण ते सोडून जे वेगळ्या टर्म असतात ना त्याच्या पॉवर मध्ये स्क्वेअर आहे कॉट स्क्वेअर असेल सेक स्क्वेअर असेल कोसेक स्क्वेअर लॉग स्क्वेअर साइन स्क्वेअर कोणतेही उद्या त्यावेळेस काय करायचं तर त्याला एक्स मानायचं. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x झालं 2x घेतलं कॉट स्क्वेअरचं काय येणार मग हे 2 cot x आणि मल्टिपलला काय येणार कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. काय कॅन्सल होते चेक करा. यातला कोसेकला ह्यातला एक कॅन्सल होईल कॉटला कॉट कॅन्सल होईल 1/2 1 कोसेक एक्स सॉरी लिमिट राहिली लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस कॅन्सल झालंय ओके राहिलं फक्त काय कोसेक एक्स 1 कोसेक तू घेतली की बाहेर इथं 1 upon infinity. 1 इन्फिनिटी येत की नसेल तर 1 कोसेकचं साइन करा साइनचा काय असं 0 पुट केलं 0 तसं घ्या नसेल तर कोणती तुमच्या मेथडने घ्या म्हणून जे सपोर्ट येते घ्या 1/2 इंटू 1 इन्फिनिटी घेतो मी एक स्टेप कमी करतो कारण म्हणजे जा कमी पडतोय. तुम्हाला घेतलं साइन एक्स घ्या साइन एक्स मध्ये एक्स ठिकाणी 0 पुट करा साइन 0 ची व्हॅल्यू काय असते 0 मग लॉग एल इज इक्वल टू काय आलं 0 आलं. लॉग एल इज इक्वल टू 0 पुढे काय करायचं एल ची व्हॅल्यू फाइंड करा कारण इथं आन्सर येत नाही पुढे अजून सॉल्व्ह करावं लागेल. कसं करायचं याला टेकिंग एक्सपोनेन्शियल कुठे घेऊ मग इथे लिहितो एल इज इक्वल टू ई रेस टू 0 इज इक्वल टू 1 हे फायनल आन्सर असेल नाही तर तुम्ही फक्त 0 घेतला आणि ते चूज करताल 0 नाही आन्सर याचं याचा आन्सर काय असणार आहे 1 असणार. समजलं आता हॅलो सर हा बोला की ते लॉग नाही का काढायचं लॉग एल कायच आहे ना काढून दिलं की मी वरती एल इज इक्वल टू रेस टू 0 1 घेतले की होईत जा काय पडलं ते म्हणून वरती घेतलं. सर गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्या की हे काय परत सेमच आहेत.
आपले सिलेबस संपवायचे आहे. हा एक पुढचे पार्ट आहेत की सेम व्हायला लागले का? नाही अजून काय त्याला येत नाही. सेमच आहे सर, सेमच आहे. मराठीत लिहून ठेवा तुम्ही वाद, तर तुम्हाला समजेल. इन्फिनिटी रेस टू 0 असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. त्यानंतर काय करायचं, 0 इंटू इन्फिनिटी आलं की एक टर्मला काय करायचं आपल्याला डिनॉमिनेटरला घेऊन जायचं. त्यानंतर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आलं, एल हॉस्पिटल रूल यूज करायचं. कुठपर्यंत यूज करत जायचं, जोपर्यंत इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी किंवा 0 अपॉन 0 येत नाही तोपर्यंत ते करत राहायचं. मग ते यायला नको आहे. आले म्हणले की झालं, 0 अपॉन 0 आलं किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आलं, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आणि अगोदर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला शिकतो. समजले असतील एक्झाम्पल, सर्व या टाइपचे एक्झाम्पल असतील. भरपूर झाले एक्झाम्पल ना, किंवा होमवर्कला दिलं पण एक्झाम्पल राहील. अजून प्रॅक्टिस करायला असेल तर अजून तुम्हाला हे शेअर करतो मी, क्वेश्चन बँक जे राहिले ते शेअर करतो. त्यातलं अजून एक्झाम्पल घेऊन ट्राय करा सॉल्व्ह करा. नेक्स्ट घ्या, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, राईट डाऊन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a comma b, find the values of a comma b such that, find the values of a comma b such that limit x tends to 0, limit x tends to 0, sin x plus ax, sin x plus ax, sin x plus ax plus bx cube, plus bx cube divided by x cube is equal to 0. बराबर ट्राय जमते का चेक करा, ट्राय करा तुम्ही सॉल्व करायला. काय करावं लागेल, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची, कसं सॉल्व करणार आहे एक्झाम्पल. मग पाठीमागचा काय रूल यूज करता येतो एखादा. तुम्ही इंडिटरमिनेट फॉर्म मध्ये काय शिकलाय, फर्स्ट स्टेप काय असते आपली. हा, फर्स्ट स्टेप आपण काय करतो, 0 पुट करतो ना आपण एक्स बरोबर. करा एक्स इज इक्वल टू 0 पुट केले तर समजेल तुम्हाला कोणता फॉर्म आहे तो. करा पुट 0 आपण, काय येते बघा, साइन 0 ची व्हॅल्यू 0, a इंटू 0 0, b इंटू 0 0, म्हणजे काय आलं, 0 आला, 0 अपॉन 0 आलं. काय करतो आपण त्यानंतर, याला हॉस्पिटल रूल. सॉल्व करा, सोपं आहे. ट्राय करा, नसेल तर मी आहे. जोक नाही, मागे मी आहे, टेन्शन घेऊ नका म्हणायचं. आणि एक्झामच्या वेळेस मी झालं. बोला, ए मायनस वन येते का? सॉल्व पण केलं का, येस सर. ए इज इक्वल टू मायनस वन, B0 a is equal to, correct, consider some, a is equal to minus 1, yes, and B0 b is equal to b is equal to 1/6 येते रे. ओके ओके. थोडस वेगळं आहे, थोडं जाऊन. a sin x plus ax plus bx cube upon x cube cos x येतं फक्त. पुढे पण सॉल्व होणार की. फर्स्ट काय केलं, यस सर B1/6. हा 0/0 बघा, फर्स्ट स्टेप 0/0 आलं की टेकिंग बाय युजिंग यल हॉस्पिटल रूल.
एल हॉस्पिटल रूल करा यूज एल हॉस्पिटल रूल. लिमिट एक्स टेन्स टू 0 कॉस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स प्लस ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह येत नाही हो ना. अरे व्यवस्थित बघा ते काय ए एक्स आहे ए रेस्ट एक्स नाहीये येते. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 आणि ए काय करणार मग हायस राहणार ना. यस ए आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे ऍज इट इज ठेवा ना त्याला मल्टिपल ला ये. सपोज तुमच्याकडे 4x असेल 5x असेल 4 साइन एक्स असेल तर आपण काय करतो त्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट कन्सिडर करतो आणि आर्बिट्ररी कॉन्स्टंट ऍज इट इज ठेवायचा असतो. आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय करायचं ऍज इट इज ठेवायचा आणि जी टर्म व्हेरिएबल त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता याचा 4x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 4 ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 5 ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 1 ब्रॅकेट मध्ये घ्या समजेल तुम्हाला ए 0 नाही येते. फोर्थ काय करणार आपण हायस्ट ठेवतो साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस एक्स आर्बिट्ररी कॉन्स्टंट याला म्हणायचं आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आणि हे जर असं असेल एक्झाम्पल मध्ये तुमच्या फॉर एक्झाम्पल 3 log x आहे तुमच्याकडे 3 log x प्लस 5 आहे 3 log x प्लस 5 कसं घेणार आता ह्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह कसा घेणार 3 कसलं कॉन्स्टंट आहे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तर ऍज इट इज इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 0 तो कसला कॉन्स्टंट आहे प्युअर कॉन्स्टंट आहे. cos x प्लस a ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 पण आता लिहायची काही गरज नाही लक्षात ठेवायचं x चा डेरिव्हेटिव्ह 1 आला निग्लेक्ट करून टाकायचं कारण 1 into a काय असतं a bx क्यूब आहे bx क्यूब म्हणजे काय ना 2bx सॉरी 3bx स्क्वेअर कारण b ऍज इट इज राहणार x स्क्वेअर x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 3x स्क्वेअर असतो डिवाइडेड बाय x क्यूब म्हणजे काय येणार 3x स्क्वेअर नाही कधी घ्यायचं असतं मल्टिपल डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म्युला बसत नाही त्यावेळेस फक्त घ्यायचं असतं ना. हे एक्स मध्ये तसं घ्यायचं नसतं मल्टिपल डेरिव्हेटिव्ह आहे की बी मी काय केलं होतं ठीक आहे तुम्हाला कन्फ्युज करा तुम्ही कन्फ्युज होत 3x क्यूब 3x स्क्वेअर काय करतो असं माहिती आहे का आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असतो ना म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे कसं काय म्हणतात सांगतो तुम्हाला लिहू द्या मला. म्हणजे ते जे सिक्वेन्शियल असतं ना सिक्वेन्शियल एज पद्धत कशी असते माहिती आहे का एक प्युअर कॉन्स्टंट असेल जी व्हॅल्यू आपण काउंट करू शकतो ते आपण अगोदर घेत असतो त्याच्यानंतर जो कॉन्स्टंट आपल्या व्हॅल्यूज माहित नाही तो नंतर घ्यायचा असतो आणि लास्ट न व्हेरिएबल असं आपण लिहिताना कधी पण लिहितो. तिथे काय स्क्वेअर आहे मी ही एक बी ऍज इट इज होतं एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होता 3x स्क्वेअर मी फक्त लिहिताना काय केलं हे लिहितो कारण मेथड मांडण्याची मेथड ही सोपी असते म्हणजे हे या मेथड मांडतो आपण काय कधी पण हे पण वरती पण आहे ना हे पण बरोबर आहे काय चुकीचं नाहीये आणि दिसेल कसं दिसते बघा आणि हे दिसेल कसं दिसते बघा म्हणून घेतलेलं आहे ते. तुम्हाला तसं घेतलं असं घ्या ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आता ठीक आहे त्यानंतर x इज इक्वल टू 0 पुट करा काय कॅन्सल होत नाही का कॅन्सल होत नसतं लक्षात ठेवा प्लस आहे ज्यावेळेस प्लस असतं ना त्यावेळेस ती टर्म वेगवेगळ्या असतात प्लस किंवा मायनस असेल त्यावेळेस टर्म वेगळ्या असतात आणि ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड असताना त्यावेळेस ती टर्म एकच असते दोन नसते टर्म ते बघा कसं लक्षात ठेवता मी सांगितलं मला प्लस आलं म्हणलं की टर्म किती झाल्या 2 टर्म झाल्या 3 टर्म झाल्या जेवढे प्लस आहेत त्यानुसार आपण टर्म ठरवणार आणि नेक्स्ट काय असतं इथं जर मल्टिप्लिकेशन असतं तर ती एकच टर्म असते आणि एकच टर्म असेल तरच आपल्याला ते डिवाइड करता येतं किंवा कॅन्सल करता येतं एक टर्म असेल तर न्यूमरेटर मध्ये एक टर्म आणि डिनॉमिनेटर मध्ये एक टर्म फॉर एक्झाम्पल हेच कसं घेता येतं बघा cos x इंटू a इंटू b3x स्क्वेअर यामध्ये आणि यामध्ये फरक आहे ना कारण हे 3 टर्म आहेत ज्यावेळेस प्लस होतो त्यावेळेस ती टर्म डिवाइड होते हे काय एकच टर्म आहे स्क्वेअर क्यूब काय असेल मग ह्या केस मध्ये तुमचा हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो कारण हे टोटल एकच टर्म आहे आणि काही वेगळी टर्म आहे नसेल समजा तर ह्या एक्झाम्पल या केस मध्ये घ्या 5 + 4/4 असं घ्या आता तुम्ही हे सॉल्व्ह करताना काय करता या दोनच्या आधी ऍडिशन करता ना डिवाइडला 4 घेता आणि याच केस मध्ये तुम्ही काय करता
5 into 4 आपण 4 ला काय करता 4 ला 4 घालवता. तुम्ही तसं ह्या केसमध्ये असं नाही घालू शकत त्याला, कारण ह्या टर्म दोन वेगवेगळ्या टर्म आहेत. मग या केसमध्ये काय करायचं असतं माहिती आहे का, इथं 5/4 + 4/4 असं घ्यायचं असतं. डिनॉमिनेटर सेपरेट करायचं असतं. इज इक्वल टू 0. आता नेक्स्ट काय करायचं, परत अगेन 0 पुट करा. ओके, काय तेव्हा कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1 प्लस ए ॲज इट इज राहणार, कारण तो निगेटिव्ह होणारच नाही, प्लस 0 अपॉन काय ते 0 येते. म्हणजे टर्म कशी आली 1 प्लस ए अपॉन 0 आली. 1 प्लस ए अपॉन 0. पण इथे काय हेतून खाली सॉल्व्ह करायला आपल्याला काय लागतं, या ठिकाणी 0 पाहिजे ना, तरच सॉल्व्ह होणार नाही. दुसरी कोणती मेथडच नाही या केसमध्ये, आपण सॉल्व्ह करू शकणार नाही त्याशिवाय. काय पाहिजे इथं 1 आपण, कारण बघा हे डिनॉमिनेटरला 0 आले म्हणजे जी व्हॅल्यू काय येणार इन्फिनिटी येणार. इन्फिनिटी येत नसतं कधी लिमिट, काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू 0 मिळू द्या, मायनस मिळू द्या किंवा प्लस मिळू द्या, पण व्हॅल्यू पाहिजे. इथं डिनॉमिनेटरला 0 येते ना, म्हणजे हे काय झालं इन्फिनिटी आलं. इन्फिनिटी नाही येण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, एकच केस राहते. कोणती केस राहते तर ह्या 1 प्लस ए इज इक्वल टू कन्सिडर करायची व्हॅल्यू. काय कन्सिडर करायची 0. का कन्सिडर करायची, कारण आपलं एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह करायचं आहे, त्यामुळे ऍडजस्टमेंट. मॅथ्स त्यासाठी तर महत्वाचं असतं, ऍडजस्टमेंट करता येते, शिकायचं असतं ऍडजस्टमेंट करायचं. 1 प्लस ए अपॉन 0 इथं काय ऍडजस्टमेंट करायची फर्स्ट सांगतो. काय 1 प्लस ए अपॉन 0. तर 1 प्लस ए अपॉन 0 म्हणजे इन्फिनिटी आलं. इन्फिनिटी आलं एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही, मग ते आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी मेथड घ्यावं लागेल. मग काय करूया आपण त्यासाठी, कन्सिडर करूया 1 प्लस ए. कन्सिडर 1 प्लस ए इज इक्वल टू 0. का कन्सिडर करावं लागलं आपल्याला हे, येस. आता काय कोणता रूल यूज करता येतो आपल्याला, हे जर कन्सिडर आपण 0 केलं तर एल हॉस्पिटल रूल यूज करता येतोय. घेतलं 1 प्लस ए इज इक्वल टू 0 घेतला, करायचं होतं ह्याच्यामध्ये एल हॉस्पिटल रूल यूज करा याच्यामध्ये. आता ह्याच्यावर तुम्ही व्हॅल्यू पण लिहू शकता, ए इज इक्वल काय असणार आहे -1. काय लिमिट एक्स टेन्स टू 0, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन एक्स. साइन कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स, प्लस ए चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1 येणार 0 येणार. 0 कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, इथं आहे ना व्हॅल्यू आपल्याकडे ए इज इक्वल टू -0 प्लस बी ॲज इट इज 3x² चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय 3 into 2 6x डिवाइडेड बाय 6x. करा x इज इक्वल टू 0 पुट करा, इज इक्वल टू 0 सॉरी इज इक्वल टू 0. साइन 0 ची व्हॅल्यू 0, 6x आहे, x पुट केला 0 काय येतं 0, म्हणजे 0 आपण काय आलं 0. हे अगेन डिफरन्शिएट करा, लिमिट x टेन्स टू 0 मायनस साइन एक्स काय येणार आलं, हा होऊ द्या ना, येते ना कॉस्ट येतं, साइनचं कॉस्ट झालं की प्लस आहे 1 येते व्हॅल्यू. कुठे इथं नाही, आपण इथं डिनॉमिनेटरला 0 येतं तेच सांगितलं ना मी, इथं 0 येतं इन्फिनिटी येतं आन्सर. इन्फिनिटी आलं की आपलं लॉग लिमिट इन्फिनिटी नसतं कधी. लिमिट इन्फिनिटी मध्ये कसं जाणार, तुम्ही कसं करणार कुठे तुम्हाला लिमिट काय करतो माहिती आहे, लिमिट कसं काढतो आपण माहिती आहे का, तुम्हाला कसं सांगता येईल. सपोज तुम्ही मध्य वगैरे काढता, दोन डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सपोज इकडून सपोज हे डिस्टन्स आहे बघा, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. सपोज तुमचं एचं 40 स्पीड असेल आणि इथं 60 स्पीड आहे, तुमचं लिमिट पॉइंट काय तरी येणार ना, लिमिटिंग पॉइंट नसेल. थोडक्यात जास्त काय म्हणतो आपण, जास्त वगैरे काय बोलू नको, लिमिट संपेल माझं म्हणतो. लिमिट संपेल काय असतं ऍक्च्युअली, तसं लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं लिमिट, बरोबर आहे. ते सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे लिमिट, कारण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते, प्रत्येक गोष्ट तशी ह्याला पण लिमिट असते, पण ह्याला इन्फिनिटी येत नाही. इन्फिनिटी कसं मोजणार तुम्ही, कसं कळणार ते लिमिट किती. मग इन्फिनिटी म्हणलं मग काय मारलं शिवाय दिल्या आपण गोळ्या घातल्या तर लिमिट संपणार नाही तुमचं, असं होणार ना. मायनस कॉस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस कॉस एक्स आला, प्लस बी 6x आहे, म्हणजे काय होणार इथं x चा डेरिव्हेटिव्ह किती असेल 1, बी 6 काय राहते ऍज इट राहते. आता मी इथं 6 अगोदर घेतो नंतर बी, ते 66 नाही 6b डिवाइडला काय 6. ऑनलाईन वाल्याला सांगावं लागेल नाही तर ते सेम दिसते.
6x x डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 असणार आहे, राहिलं काय फक्त 6. तर आता इज इक्वल टू 0 आहे. पुट करा आता व्हॅल्यू. कॉस 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. 6 ची व्हॅल्यू काय असणार आहे 6 राहणार ना लिमिट पुट केल्यानंतर. आता येते का 0/0 म्हणजे पुढेचा डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही. नाहीतर तुम्ही ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला ना हा 0 येईल. 1/0 म्हणजे परत इन्फिनिटी आलं. तसं नाही यूज करायचं. हॅलो हा बोला. सर, लिमिट इन्फिनिटी होऊ शकतं ना सर? कसं होणार लिमिट इन्फिनिटी कोणत्या टर्म्स येते? सर एक क्वेश्चन घ्या. लिमिट x टेन्स टू 0 sin x अपॉन x स्क्वेअर. sin x अपॉन x स्क्वेअर घे ना मग त्याला x2. एल एस रूल यूज कर की 0/0 मग सर बघा ना cos x अपॉन 2x येते ना, मग 1/0 इन्फिनिटी होते. परत घे अजून एल एस रूल यूज कर. कारण 1/0 आलं ना. आपण पण सर इनडिटर्मिनेट फॉर्म एक्झाम्पल सांग. sin x अपॉन काय म्हणला तू x स्क्वेअर. x स्क्वेअर. अरे साइन ची टर्म आहे ना, तू ते टर्म अगोदर निग्लेक्ट कर की. फॉर्म्युला यूज करायसाठी sin x अपॉन x इंटू x डिवाइड x स्क्वेअर असं कॅन्सल केलं. 1 अपॉन काय त्या x आहेत 1/x येते ना, बघा ना सर. हा याचं लिमिट एक्झाम्पल कुठे पाठव बरे. तू मनान घेतलंय? नाही मी आता मनान नसतंय, मनान घेते ते. मग तू इन्फिनिटी आन्सर बघून एक्झाम्पल तयार केलं. येस सर. हा तसं नाही, तसं नसतंय मॅथ्स मध्ये. मी म्हणतो तुला एक्झाम्पल कुठे दिसलेला नाही. एवढी ऍडजस्टमेंट नका करू. ओके. आणि घ्यायचा डेरिव्हेटिव्ह सॉरी x इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करा. काय ते -1 + 6b डिवायडेड बाय 6 इज इक्वल काय असणार आहे 0. कसं घेतलं मी x इज इक्वल टू 0 पुट केलं. x इज इक्वल टू 0 पुट केलं. cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1 -1 प्लस 6b. 6b आहे तिथे राहणार कारण इथं काय फरक पडत नाही. आपण ज्यावेळेस लिमिट अप्लाय करतो त्यावेळेस फक्त x चेंज करतो, दुसरी व्हॅल्यू चेंज करत. -1 + 6b अपॉन 6. आता हे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काय करणार मी तिकडे मल्टिपलला नेणार. 6 × 0 किती येतं 0 म्हणजे -1 + 6b इज इक्वल काय आलं 0. -1 तिकडे गेलं काय होणार ते +1 b इज इक्वल काय आलं मग 1/6. फायनल आन्सर. हे चित्र ऑलरेडी आपल्याला मिळाले व्हॅल्यू. बीसीएमएस लेक्चर तिथून होतं का रे? कसं काय सर बीसीएमएस तिथून लेक्चर घ्यायला? काय सरांचं पवार सर. कुठे गेला झाला सर्वांचं समजतात ना एक्झाम्पल आता? लिमिट x टेंड्स टू 0. नेक्स्ट घ्या लिमिट x टेंड्स टू 0 sin 2x. sin 2x डेरिव्हेटिव्ह काय असते? cos 2x. cos 2x into 2. ओके. bx cube
बी एक्स क्यूब आहे